माझं नाव हर्ष आहे। मी खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आलो आहे। आमच्या घरी आम्ही 3 भावंड आहोत। बाबांची मोठी संपत्ती आणि पसरलेला व्यवसाय असल्यामुळे आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही। आमचा सगळ्यात लहान भाऊ अजून शिक्षण घेत होता। मी परत घरी आलो तेव्हा आईने प्रत्येक आईसारखी माझ्या लग्नाची चर्चा सुरू केली। तिला लवकरात लवकर माझं लग्न करायचं होतं। हर्ष बाळा, आता तू परत आलास ना, तर मला वाटतं या घरात सून यावी, असं म्हणत तिने संध्याकाळी चहाचा कप माझ्यासमोर ठेवला। तिच्या डोळ्यातली अपेक्षा स्पष्ट दिसत होती। मी शांतपणे चहाचा घोट घेत म्हणालो, आई, मला आता लग्नाची काही घाई नाही। आधी मला बाबांसोबत व्यवसाय नीट समजून घ्यायचा आहे आणि स्वतःला अधिक सक्षम बनवायचं आहे। मी बाबांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली आणि रात्रंदिवस मेहनत करून तो अधिक पुढे नेऊ लागलो। माझं सगळं लक्ष कामावर होतं, पण आई मात्र हार मानायला तयार नव्हती। ती रोज कोणत्या ना कोणत्या मुलीचा विषय काढत असे। एक दिवस त्रासून मी तिला स्पष्ट सांगितलं, आई, तुला माझ्या लग्नाची इतकीच घाई असेल तर माझी एक अट आहे। मी सोफ्यावर टेकून कडक आवाजात बोललो, कशी अट बाळा? तू जसं सांगशील तशीच मुलगी शोधून आणेन, असं म्हणत तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला। मी गंभीरपणे म्हणालो, मला अगदी साधी आणि स्वच्छ चारित्र्याची मुलगी हवी आहे। अशी मुलगी जिला कधी कोणत्याही दुसऱ्या मुलाने त्या नजरेने पाहिलंही नसेल। परदेशात आणि इथल्या विद्यापीठांमध्ये पाहिलेलं वातावरण, तिथली मोकळी विचारसरणी आणि जीवनशैली माझ्या मनात ठसली होती। मी स्वतः अनेक मुलींसोबत नात्यात होतो, त्यांच्यासोबत वेळ घालवला होता। काही वेळा त्यांच्या भावना दुखावल्या होत्या, त्यांना फसवलंही होतं। त्यामुळे माझ्या मनात ठाम समज निर्माण झाला होता की ज्या मुली सहज कोणाच्या बोलण्यात येतात आणि नाती निर्माण करतात, त्या विश्वास ठेवण्यास योग्य नसतात। म्हणूनच माझ्या मनात कायमच ठसलं होतं की माझी होणारी पत्नी या आधुनिक आणि मोकळ्या विचारांच्या मुलींप्रमाणे अजिबात नसावी। मला माझ्यासाठी एक अगदी निष्कलंक चारित्र्याची मुलगी हवी होती। आईने डोकं धरलं आणि म्हणाली, हर्ष, तू काय बोलतो आहेस? आजच्या काळात अशी मुलगी कुठे मिळेल जी जगापासून पूर्ण वेगळी असेल? मी शांतपणे उत्तर दिलं, ही तुमची अडचण आहे आई। मी अशा मुलीशी लग्न करणार नाही जिचा भूतकाळ कुठल्याही प्रकारे डागाळलेला आहे किंवा जी कधी कोणासोबत नात्यात होती। आणि हो, मला फार शिकलेली किंवा नोकरी करणारी मुलगीही नको आहे। मला अशी पत्नी हवी आहे जी फक्त माझ्यासाठी असेल आणि माझं ऐकेल। मी माझा निर्णय स्पष्ट केला। आईने माझ्या या कठोर अटी असूनही हार मानली नाही। ती मोठ्या मोठ्या घरांतून प्रस्ताव आणत राहिली। जेव्हा जेव्हा ती एखाद्या मुलीचा फोटो आशेने माझ्या समोर ठेवायची, तेव्हा मी तो पाहून म्हणायचो, आई, मी आधी सांगितलं आहे, मला अशा आधुनिक आणि बाहेर फिरणाऱ्या मुली आवडत नाहीत। तिच्या कपड्यांवरूनच तिची विचारसरणी कळते। मला हा प्रस्ताव मान्य नाही। मी फोटो परत तिच्याकडे देत असे आणि माझा या वागण्याबद्दल मला अजिबात खंत नव्हती। मला वाटत होतं की मी प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे, म्हणूनच मला मुलगी ही अगदी परिपूर्णच हवी होती। पण एक दिवस अचानक सगळं बदललं। आईच्या एका दूरच्या नात्यात लग्न होतं। मी मंडपात उभा राहून त्या गोंधळामुळे त्रस्त झालो होतो। तेवढ्यात माझी नजर एका कोपऱ्यात बसलेल्या मुलीकडे गेली। ती तिथे असलेल्या इतर मुलींहून पूर्णपणे वेगळी होती। जिथे बाकीच्या मुली जड कपडे आणि दागिन्यांनी सजल्या होत्या, तिथे ती साधेपणातही खूप खास दिसत होती। तिचं नाव आराध्या होतं। तिथे असलेल्या बाकीच्या मुली मोकळेपणाने हसत होत्या, तर काही जणी सतत बोलण्यात गुंग होत्या। पण आराध्या मात्र त्या सगळ्या गोंधळांपासून आणि दिखाव्यापासून दूर एका कोपऱ्यात शांत बसली होती। तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निरागसता आणि पावित्र्य होतं, ज्याने मला तिथेच थांबवलं कसं कोण जाणे। पण त्या लहान वयाच्या साध्या मुलीकडे पाहताच माझ्या मनाने ठरवून टाकलं की हीच ती मुलगी आहे ज्याचा मी शोध घेत होतो। ती अगदी तशीच होती जशी मी माझ्या जीवनसाथीबद्दल कल्पना केली होती, निष्कलंक, निरागस आणि कोणत्याही प्रकारच्या डागापासून दूर। मी आईच्या खांद्यावर हलकासा हात ठेवून विचारलं, आई, ती समोर बसलेली मुलगी कोण आहे? आईने त्या दिशेने पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाली, ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे। आराध्या नाव आहे तिचं। अजून फक्त 18 वर्षांची आहे, पण खूपच साधी, शांत आणि घर सांभाळणारी मुलगी आहे। पण तू का विचारतो आहेस? त्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमाला मी आईसोबत गेलो आणि प्रत्येक वेळी माझ्या नजरा गर्दीत फक्त आराध्यालाच शोधत राहिल्या। माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता आणि ओढ निर्माण झाली होती। आराध्या खरोखरच खूप सुंदर होती, पण तिचं खरं सौंदर्य तिच्या साधेपणात आणि लोकांपासून थोडं दूर राहण्यात होतं। लग्नाच्या शेवटच्या दिवशी आम्ही घरी परतत होतो। गाडी चालवताना मी अचानक आईशी बोलायला सुरुवात केली, आई, तू बराच वेळ माझ्यासाठी मुलगी शोधते आहेस ना? मी रस्त्याकडे पाहत सरळ विचारलं। आईने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, हो बाळा, पण तुला कोणीच आवडत नाही। आता तर मी प्रयत्न करणंही जवळजवळ सोडलं आहे। मी शांतपणे म्हणालो, मी माझा निर्णय घेतला आहे। जर माझे लग्न होणार असेल तर ते फक्त आराध्याशीच होईल।
तू उद्याच तिच्या घरी जाऊन प्रस्ताव ठेव. माझं बोलणं ऐकून आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. हर्ष, तू ठीक आहेस ना? ती मुलगी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे. तुमच्यात काहीच जुळत नाही. तू इतका शिकलेला, समजूतदार आहेस आणि तिने अजून जगाची नीट ओळखही करून घेतलेली नाही, असं म्हणत तिने नाराजी आणि काळजी व्यक्त केली. मी ठाम आवाजात म्हणालो, ती लहान आहे म्हणून काय झालं? मला त्याचा काही फरक पडत नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं, मला स्वच्छ चारित्र्याची मुलगी हवी आहे आणि आराध्या तशीच आहे. माझ्या आवाजात कोणताही मवाळपणा नव्हता. आईला माहीत होतं की मी एकदा ठरवलं की मागे हटत नाही. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी तिने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन प्रस्ताव मांडला. आराध्याच्या घरच्यांकडून फारसा विरोध झाला नाही. माझ्यात तसं काही कमी नव्हती. मी तरुण होतो, चांगलं शिक्षण घेतलं होतं आणि यशस्वी उद्योजक होतो. पैसा आणि संपत्ती यांची काहीच कमी नव्हती. वयात थोडा फरक होता, पण माझ्या इतर गुणांपुढे आणि संपत्तीपुढे तो अगदीच लहान ठरला. त्याने आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारला आणि आमचा साखरपुडा ठरला. माझ्या या यशामुळे मी खूप खुश होतो. मला माझ्या पसंतीची आणि माझ्या अटींवर खरी उतरणारी मुलगी मिळाली होती. मला तिच्याबद्दल ओढ वाटू लागली होती, पण त्या ओढीत आपुलकीपेक्षा तिला पूर्णपणे स्वतःची बनवण्याची भावना जास्त होती. साखरपुड्यानंतर मला थांबवत नव्हतं. मी आईला सांगितलं, आई, आता माझा आणि आराध्याचा साखरपुडा झाला आहे. मला तिच्याशी फोनवर बोलायचं आहे. तू तिच्या आईला सांग, मला तिच्याशी बोलायला परवानगी द्यावी. आईने माझं ऐकलं आणि तिच्या आईशी बोलली. तेव्हा मला कळलं की आराध्याकडे स्वतःचा मोबाईलही नाही. हे ऐकून माझ्या मनात एक वेगळीच आनंदाची भावना आणि थोडासा अभिमानही निर्माण झाला, कारण ती खरंच या दिखाऊ जगापासून दूर होती. मी लगेच बाजारातून एक महाग आणि नवीन मोबाईल घेतला आणि भेट म्हणून पाठवला. पण संध्याकाळी आईने सांगितलं की आराध्याने तो मोबाईल स्वीकारायला नकार दिला आहे. तेव्हा मी थोडा आश्चर्यचकित झालो. तिने फोन का घेतला नाही? तिला आवडला नाही का? की काही वेगळंच कारण आहे? मी थोडा विचारात पडत विचारलं. आई म्हणाली, नाही बाळा, ती म्हणाली की लग्न होईपर्यंत ती तुझ्याशी फोनवर बोलणार नाही, कारण तू अजून तिच्यासाठी अनोळखी आहेस. हे ऐकताच माझा राग क्षणात शांत झाला. उलट मला तिचा अभिमान वाटला. ती माझी होणारी पत्नी होती. माझा तिच्यावर हक्क होता, पण तरीही ती आपल्या संस्कारांचं आणि मर्यादांचं किती काटेकोरपणे पालन करत होती. माझ्या नजरेत तिचा सन्मान अजून वाढला. मी हलकं हसलो आणि मनात म्हणालो, खरंच मी एक अनमोल रत्न निवडला आहे. पण माझा हट्टही कमी नव्हता. मी हार मानली नाही. पुन्हा पुन्हा आईमार्फत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिलो, किमान दिवसातून एकदा तरी बोलता यावं म्हणून. माझ्या सातत्यामुळे शेवटी तिच्या घरच्यांनी परवानगी दिली आणि आमचं फोनवर बोलणं सुरू झालं. पहिल्यांदा तिच्याशी फोनवर बोललो तेव्हा तिच्या आवाजात एक नैसर्गिक संकोच आणि भीती जाणवत होती. हॅलो, तिचा हलका आणि लाजरा आवाज ऐकू आला. मी शांतपणे विचारलं, कशी आहेस आराध्या? ती थोडक्यात म्हणाली, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी इतर विषयांवर बोलत बसण्यापेक्षा थेट मुद्द्यावर येणं पसंत केलं, कारण मला काहीही गैरसमज राहू द्यायचा नव्हता. मी स्पष्टपणे म्हणालो, आराध्या, मला एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगायची आहे. मला सुरुवातीपासूनच स्वच्छ चारित्र्याची मुलगी हवी होती. माझ्या नात्यात मला कुठलीही फसवणूक किंवा डाग अजिबात सहन होणार नाही. माझ्या पत्नीचा भूतकाळ आणि वर्तमान दोन्ही अगदी स्वच्छ असायला हवेत. तू मला आवडलीस कारण तू इतर मुलींहून वेगळी आहेस. मी माझं मत ठामपणे मांडलं. मला वाटलं होतं की ती हे ऐकून घाबरेल किंवा स्पष्टीकरण द्यायला लागेल, पण तिने शांतपणे उत्तर दिलं, तुम्हाला स्वतःवर आणि देवावर विश्वास असायला हवा. देवही सांगतो की चांगल्या लोकांना चांगला जोडीदार मिळतो आणि खरं नातं नेहमी सत्यावर टिकलेलं असतं. मग तुम्हाला भीती कशाची? जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला तसाच जोडीदार मिळेल. तिचं हे सरळ आणि खोल उत्तर ऐकून मी काही क्षण पूर्णपणे शांत झालो. त्या लहान वयाच्या मुलीने मला अशी गोष्ट सांगितली होती ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मला आतून माहिती होतं की मी स्वतः तितका प्रामाणिक आणि स्वच्छ नव्हतो. आयुष्यात मी अनेक चुका केल्या होत्या, पण त्या नेहमी लपवून ठेवल्या होत्या. मी थोडा गोंधळलो आणि तिच्या बोलण्याला काहीतरी उत्तर न देता थेट फोन ठेवला. वेळ पुढे जात गेला आणि लग्नाच्या तयारीला वेग आला. घरात गडबड वाढली होती. आईचा आनंद पाहण्यासारखा होता. मीही माझ्या आयुष्यातल्या या नव्या प्रवासासाठी तयार होत होतो. मला वाटत होतं की मी जगातील सगळ्यात चांगली आणि निरागस मुलगी स्वतःसाठी निवडली आहे. ज्या लोकांची पत्नी थोडीशी मोकळ्या विचारांची असेल त्यांच्याकडे मी तुच्छतेने पाहत होतो. माझा अहंकार खूप वाढला होता. मला खात्री होती की माझं आयुष्य आता एकदम निर्दोष आणि उज्ज्वल भविष्यात जाणार आहे. शेवटी लग्नाचा दिवस आला. घराचा प्रत्येक कोपरा दिवे आणि फुलांनी सजलेला होता, पण माझ्या मनात एक वेगळीच थंड भावना आणि अहंकार भरलेला होता. मी माझ्या खोलीत आरशासमोर उभा राहून शेरवानीचे बटन लावत होतो आणि स्वतःकडे नीट पाहत होतो. माझ्या चेहऱ्यावर जिंकलेल्या माणसासारखं हास्य होतं. आज मी त्या मुलीला पूर्णपणे स्वतःची बनवणार होतो, जी माझ्या प्रत्येक अटींवर खरी उतरली होती.
मी खोलीचा दरवाजा उघडून बाहेर सभागृहाकडे गेलो. तिथे आई आणि इतर नातेवाईकांची गर्दी होती. माझा लहान भाऊ पाहुण्यांची व्यवस्था पाहत होता. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि पुढे गेलो. हर्षवाळा, तू खूप छान दिसतो आहेस. कोणाची नजर लागू नये असं म्हणत आईने माझ्या कपाळाला हात लावला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. मी शांत पण ठाम आवाजात म्हणालो, आई, आता भावनांच्या गोष्टींसाठी वेळ नाही. आपल्याला निघायला हवं, उशीर होईल. मी तिचा हात हलकासा दाबला आणि गाडीकडे निघालो. लग्नाचं ठिकाण खूप सुंदर सजवलं होतं. पाहुण्यांची मोठी गर्दी होती, पण माझ्या नजरा फक्त त्या क्षणाची वाट पाहत होत्या जेव्हा पुजारी मंत्र म्हणत आमचं लग्न पूर्ण करतील. मंत्र सुरू झाले आणि मी अभिमानाने आराध्याच्या कपाळात कुंकू भरलं. मग आम्ही फेरे घेतले. प्रत्येक कृतीत माझा अहंकार स्पष्ट दिसत होता. लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या आणि मी एक खोल श्वास घेतला. आता ती पूर्णपणे माझी पत्नी झाली होती. निरोपाचा क्षण आला तेव्हा आराध्या तिच्या वडिलांना बिलगून रडत होती. तिचा लाल पोशाख, तिच्या चेहऱ्यावरची लाज आणि संकोच मला एक विचित्र समाधान देत होते. मी मात्र शांतपणे एका बाजूला उभा राहून हे सगळं पाहत होतो. तिच्या अश्रूंनी किंवा भावनांनी मला काही विशेष फरक पडत नव्हता, कारण माझ्या दृष्टीने त्या फक्त एक विधी होत्या. आम्ही दोघं गाडीत बसलो. ती माझ्या शेजारी बसून शांत झाली. माझं बोलणं ऐकताच तिने लगेच अश्रू पुसले आणि हुंदके दाबून ठेवले. तिचं हे आज्ञाधारक पण मला आवडलं. मी एक नजर तिच्या झुकलेल्या डोक्याकडे टाकली आणि पुन्हा माझं लक्ष रस्त्याकडे वळवलं. घरी पोहोचल्यावर सगळे पारंपरिक विधी झाले. आई तिला तिच्या खोलीपर्यंत घेऊन गेली. मी सभागृहात सोफ्यावर बसून पाहुणे जाण्याची वाट पाहत होतो. रात्र खूप झाली होती आणि हळूहळू घरात शांतता पसरत होती. माझा लहान भाऊ माझ्याजवळ आला, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. धन्यवाद, आता तूही जाऊन आराम कर, एवढंच मी हलकंसं म्हणालो आणि उठलो. मी माझ्या खोलीकडे जाणाऱ्या मार्गाने चालत होतो. तेवढ्यात माझी नजर एका बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या तपकिरी रंगाच्या लिफाफ्यावर पडली. त्यावर मोठ्या अक्षरात माझं नाव लिहिलेलं होतं. मी थांबलो आणि तो लिफाफा हातात घेतला. तो खूप जाड होता. तो लिफाफा हातात घेताच माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. मी तो घेऊन थेट माझ्या अभ्यासिकेत गेलो. खोलीचा दिवा लावून खुर्चीवर बसलो. माझं हृदय कारण नसताना जोरात धडधडत होतं. मी घाईघाईने लिफाफा फाडला आणि आतल्या सगळ्या वस्तू टेबलावर टाकल्या. त्यातून काही रंगीत छायाचित्र आणि काही कागद बाहेर पडले. माझी नजर आधी त्या छायाचित्रांवर गेली आणि मी थबकलो. त्या छायाचित्रांमध्ये आराध्या पारंपरिक वेशात नव्हती, तर आधुनिक कपड्यांत होती. ती पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसत होती, जणू मोकळ्या विचारांची मुलगीच. तिच्यासोबत एक मुलगा उभा होता. त्याचा चेहरा थोडासा अस्पष्ट होता, पण आराध्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. छायाचित्रांचा कोन पाहून माझ्या मनात शंका आणि राग एकदम वाढला. मी थरथरत्या हाताने ते कागद उचलले. ते संदेशांच्या छायाचित्रित प्रती होत्या. त्यात लिहिलेल्या गोष्टी इतक्या उघड आणि खालच्या दर्जाच्या वाटत होत्या की प्रत्येक शब्द वाचणं कठीण होतं. त्या संदेशांमध्ये लग्नापूर्वीच्या संबंधांबद्दल आणि फसवणुकीबद्दल उल्लेख होता. नाही, हे शक्यच नाही, हे सगळं खोटं आहे. मी संतापाने ते कागद टेबलावर आपटले. माझा श्वास जोरात चालू झाला. माझा अहंकार, माझी प्रतिष्ठा आणि मी ठेवलेल्या अटी सगळं एका क्षणात तुटून पडलं होतं. जिच्यावर मी निष्कलंक असल्याचा विश्वास ठेवला होता, तीच माझ्यासमोर फसवणूक बनून उभी राहिली होती. माझ्यात राग आणि सुडाची ज्वाला पेटली. मी सगळी छायाचित्र आणि कागद मुठीत घट्ट पकडले आणि वादळासारखा अभ्यासिकेतून बाहेर पडलो. थेट माझ्या खोलीपाशी गेलो आणि दरवाजावर जोरात लाथ मारून तो उघडला. दरवाजा भिंतीवर आपटत मोठ्या आवाजात उघडला. खोलीच्या मध्यभागी फुलांनी सजलेल्या पलंगावर आराध्या बसली होती. दरवाजाच्या आवाजाने ती दचकली आणि लगेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. मी वेगाने तिच्याकडे चालत गेलो आणि तिच्यासमोर उभा राहिलो. माझा श्वास अनियंत्रित झाला होता. मी मूठ उघडून सगळी छायाचित्र आणि कागद तिच्या चेहऱ्यावर फेकले. ते हवेत उडत जमिनीवर पसरले. हे काय आहे आराध्या? माझा आवाज खोलीत घुमला. माझ्या बोलण्यात इतका कठोरपणा होता की कोणाचंही मन दडपून जाईल. ती थरथरत खाली वाकली आणि एका छायाचित्राकडे हात लावला. ते पाहताच तिचा चेहरा पांढरा फटक झाला. डोळे मोठे झाले, ओठ थरथर कापू लागले. हे मी नाही, हे सगळं खोटं आहे. तिचा आवाज अडखळत बाहेर पडला. ती असहाय्यपणे माझ्याकडे पाहू लागली. माझ्याशी खोटं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? आणि माझ्यासमोर हे नाटक? मी संतापणे तिचा हात जोरात पकडला आणि स्वतःकडे ओढलं. माझा राग आता पूर्णपणे अनियंत्रित झाला होता. ती वेदनेने कळवळत म्हणाली, मला दुखतंय हर्ष, माझा एका देवाची शपथ, ही छायाचित्र माझी नाहीत. मी कधी कोणत्या अनोळखी मुलाशी बोललेही नाही. ती रडू लागली आणि माझ्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तुमच्यासारख्या चारित्र्यहीन स्त्रियांचा हाच प्रकार असतो. आधी चूक करायची आणि मग अश्रूंनी स्वतःला निर्दोष दाखवायचं. मी कठोरपणे बोललो,
मी तुला आधी स्पष्ट सांगितलं होतं की मला स्वच्छ चारित्र्याची मुलगी हवी आहे आणि तू मला विश्वास दिलास, पण तू खोटं बोलीस. तू माझ्या विश्वासाचा अपमान केलास. मी तिचा हात झटकून तिला जोरात दूर ढकललं. ती पलंगावर पडली आणि मोठ्याने रडू लागली. तिचा लाल पोशाख विस्कटला होता. तिचं सगळं सजणं धजणं अश्रूंमध्ये वाहून जात होतं. पण तिची ती अवस्था पाहूनही माझ्या मनात अजिबात दया निर्माण झाली नाही. हर्ष, हे कटकारस्थान आहे. कुणीतरी मुद्दाम तुमच्या मनात माझ्या विरुद्ध राग निर्माण करण्यासाठी हे सगळं केलं आहे. या छायाचित्रांकडे नीट पहा. ती बनावट असू शकतात. मी तर घराबाहेर सुद्धा जात नाही. मग माझं कुणासोबत नातं कसं असू शकतं? ती हात जोडून रडत माझ्यासमोर स्वतःची बाजू मांडत होती. गप्प बस. मी जोरात ओरडलो आणि तिला थांबवलं. हे सगळे पुरावे स्वतः सांगत आहेत की तू कशी आहेस, आणि तरीही इतक्या धाडसाने माझ्यासमोर उभी राहून स्वतःला निर्दोष म्हणतेस. तू माझ्याशी असा विश्वासघात केला आहेस ज्याची माफी या जगात तर काय, मृत्यूनंतरही मिळणार नाही. मी रागाच्या भरात जवळची खुर्ची लाथ मारून दूर फेकली. खोलीतलं शांत आणि सजलेलं वातावरण आता जणू रणांगणासारखं वाटत होतं. मी तिच्या भोवती संतापाने फेऱ्या मारत होतो आणि ती पलंगावर बसून असहाय्य नजरेने मला पाहत रडत होती. मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. माझ्या आईचंही ऐकलं नाही. समाजातल्या एकापेक्षा एक श्रीमंत घरातल्या मुलींना नाकार मी तुला निवडलं आणि बदल्यात तू मला हा अपमान दिलास. तुझ्यासारख्या स्त्रिया फक्त वापरायला योग्य असतात, सन्मानाच्या घरात स्थान मिळवायला नाही. मी अत्यंत अपमानास्पद शब्द तिच्यावर फेकले. माझ्या चारित्र्यावर डाग लावू नका. मी निर्दोष आहे. मी काहीही केलं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? ती दोन्ही हातांनी चेहरा झाकून मोठ्याने रडू लागली. विश्वास? मी कटू हसत म्हणालो. तुझ्या चेहऱ्यावरची ही निरागसता आणि लाज सगळं खोटं आहे. तू आतून तशीच आहे जसं या छायाचित्रात दिसतंय. तू माझ्या सन्मानाशी खेळली आहेस. आराध्या, तू हर्षचा अहंकार मोडला आहेस आणि आता हर्ष तुला मोडेल. मी खाली पडलेलं एक छायाचित्र पायाखाली चिरडलं. माझं संपूर्ण शरीर रागाने थरथरत होतं. मी तिच्या एकाही शब्दांवर विश्वास ठेवायला तयार नव्हतो. माझं मन त्या खोट्या पुराव्यांच्या प्रभावाखाली पूर्णपणे अडकलं होतं. मला वाटत होतं की मी सगळं समजलो आहे, पण खरं तर मी राग आणि गैरसमजांनी भरलेलो होतो. खोलीत एक जड शांतता पसरली होती. ती फक्त माझ्या जोरजोराने चालणाऱ्या श्वासांचा आवाज आणि तिच्या दाबलेल्या हुंदक्यांनी ती शांतता तुटत होती. मी तिच्याकडे शेवटची एक तुच्छतेने भरलेली नजर टाकली आणि बाहेर पडण्यासाठी वळलो. तिचा चेहरा पाहून मला अजूनच राग आणि तिरस्कार वाटत होता. मी स्वतःच्या हाताने माझं घर उद्ध्वस्त करायला निघालो होतो आणि त्याबद्दल मला अजिबात खंत नव्हती. त्या क्षणी माझ्यासाठी फक्त माझा अहंकार आणि हट्ट महत्वाचा होता. मी दरवाजा पकडला आणि कठोर आवाजात म्हणालो, आता सत्य तुझ्यासमोर आलं आहे, त्यामुळे कोणत्याही चमत्काराची वाट पाहू नकोस. सकाळ होताच मी तुला तुझ्या वडिलांच्या घरी सोडून येईन आणि त्यांना सांगेन की त्यांच्या मुलीने माझ्याशी काय केलं आहे. मी हे शब्द जणू दगडासारखे तिच्यावर फेकले आणि दरवाजा उघडून बाहेर पडलो. दरवाजा बाहेरून बंद करून मी दालनात उभा राहून खोल खोल श्वास घेऊ लागलो. माझ्या मनातलं वादळ अजून शांत झालं नव्हतं. मी थेट अभ्यासिकेत गेलो आणि स्वतःला आत बंद केलं. माझं मन सुन्न झालं होतं. त्या विश्वासघाताच्या वेदनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, पण अपयशी ठरत होतो. मला असं वाटत होतं की सगळं जग माझ्यावर हसत आहे. माझा अहंकार तुटून चुरगळला आहे आणि त्याचा सगळा दोष मी त्या मुलीवर टाकत होतो, जी त्या क्षणी माझ्या खोलीत बसून आपल्या नशिबावर रडत होती. रात्र अधिक गडद होत चालली होती आणि त्याचसोबत माझ्या मनात आराध्याबद्दलचा तिरस्कारही अधिक खोल होत चालला होता. मी ठरवलं होतं की तिला तिची जागा दाखवूनच थांबणार. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिने कोणाशी सामना केला आहे. मी हर्ष होतो आणि माझ्याशी फसवणूक करणाऱ्याला मी कधीच माफ करत नाही. मी माझं मन पूर्णपणे बंद केलं होतं आणि दुसऱ्या दिवसासाठी कठोर निर्णय ठरवत बसलो होतो. अभ्यासिकेच्या बंद खिडकीतून जेव्हा सकाळची पहिली किरण आत आली तेव्हा ती माझ्या लाल आणि जागलेल्या डोळ्यात टोचू लागली. पूर्ण रात्र मी त्या थंड खोलीत खुर्चीवर बसूनच घालवली होती आणि माझ्यासमोर टेबलावर तेच अपशकुनी छायाचित्र आणि कागद विखुरलेले होते. माझा राग रात्रभराच्या अस्वस्थतेनंतर कमी होण्याऐवजी आणखी तीव्र झाला होता. मी एकदम खुर्ची मागे सारून उभा राहिलो. माझ्या चेहऱ्यावर आता दया किंवा सहानुभूतीचा कोणताही अंश नव्हता. माझा अहंकार आणि जखम शांत करण्यासाठी मी ठरवलं होतं की या फसवणुकीची शिक्षा तिला अशी देईन की ती आयुष्यभर विसरणार नाही. मी टेबलावरचे सगळे कागद आणि छायाचित्र पुन्हा गोळा केली आणि घट्ट मुठीत पकडली. दरवाजा उघडून मी बाहेर सभागृहात आलो. घरात सकाळची शांतता पसरली होती. नोकर मंडळी साफसफाई करत होती. तेवढ्या समोरून येणाऱ्या आईकडे माझी नजर गेली. मला त्या अवस्थेत पाहून ती थांबली. हर्ष,
तू या वेळेला अभ्यासिकेतून येतो आहेस आणि तुझी ही अवस्था काय झाली आहे? ती गाईने माझ्याजवळ येत घाबरलेल्या आवाजात विचारू लागली. तिच्या डोळ्यात आईची काळजी स्पष्ट दिसत होती. मी कटू आणि रागाने भरलेल्या आवाजात उत्तर दिलं, तुमच्या त्या तथाकथित साध्या आणि निरागस सुनेमुळे माझी ही अवस्था झाली आहे. माझ्या शब्दांच्या तीव्रतेने आई थोडी मागे सरकली. हर्ष, तू काय बोलतो आहेस? आज तुझ्या लग्नानंतरची पहिली सकाळ आहे आणि तू असे अशुभ शब्द बोलतो आहेस? ती छातीवर हात ठेवत दुःख आणि नाराजीने म्हणाली. कालच्या आनंदाचे चिन्ह अजून तिच्या चेहऱ्यावर होते, पण आता ते हळूहळू नाहीसे होत होते. मी कठोर आवाजात म्हणालो, हे सगळं आनंद, हे सगळे विधी फक्त दिखावा होते आई. त्याचं खरं रूप काल रात्री समोर आलं. मी मुठीतले कागद तिच्यासमोर दाखवले. माझा आवाज इतका कठोर होता की जवळ उभे असलेले नोकरही घाबरून मागे सरकले. काय म्हणायचं आहे तुला? नीट सांग. आराध्यासोबत काही वाद झाला का? आई थरथरत्या हाताने ते कागद घेण्याचा प्रयत्न करत होती. ती पूर्णपणे घाबरली होती. मी संतापाने म्हणालो, तिने माझ्याशी वाद केला नाही, तिने माझी फसवणूक केली आहे. अशी फसवणूक की ज्याची माफी या जगात कधीच होऊ शकत नाही. मी सगळी छायाचित्र आणि कागद तिच्या हातात दिले. आईने थरथरत्या हाताने ते छायाचित्र पाहिली आणि जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा चेहरा क्षणात पांढरा पडला. ती कधी छायाचित्रांकडे पाहत होती तर कधी माझ्याकडे. हे हे काय आहे हर्ष? ही आराध्याची छायाचित्र कोणासोबत आहेत आणि ती असे कपडे कसे घालू शकते? तिचा आवाज पूर्णपणे थरथरत होता. ती जणू कोसळतच सोफ्यावर बसली. तिची अवस्था पाहूनही माझ्या मनात अजिबात दया निर्माण झाली नाही. मी तिच्यासमोर उभा राहून कटू आणि उपरोधिक आवाजात म्हणालो, हा तुमच्या मैत्रिणीच्या साध्या आणि संस्कारी मुलीचा खरा चेहरा आहे, जो तिने आपल्यापासून लपवून ठेवला होता. नाही, असं होऊ शकत नाही. ती मुलगी तर घराबाहेर सुद्धा पडत नाही. हे नक्कीच कुणाचं तरी कटकारस्थान आहे. आई अजूनही थरथरत त्या छायाचित्रांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होती. ती अजूनही सत्य स्वीकारायला तयार नव्हती. मी ठाम आणि कठोर आवाजात म्हणालो, सत्य नाकारल्याने ते बदलत नाही आई. हे पुरावे स्पष्ट सांगत आहेत की कशी आहे, आणि अशा स्वभावाच्या स्त्रीला मी माझ्या नावाशी जोडू शकत नाही. माझं पूर्ण शरीर रागाने ताठर झालं होतं. मी आता कोणतीही चर्चा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझा लहान भाऊ त्याच्या खोलीतून बाहेर आला. सभागृहात माझा मोठा आवाज आणि आईच्या रडण्याचा आवाज ऐकून तो घाईघाईने आमच्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजी होती, पण त्या क्षणी मला काहीच समजत नव्हतं. काय झालं दादा? तुम्ही इतक्या सकाळी एवढ्या रागात का आहात? आणि आई, तुम्ही का रडत आहात? त्याने आमच्याकडे पाहत निरागसपणे विचारलं. त्याच्या त्या निरागसतेच्या मागे लपलेलं सत्य मला पूर्णपणे अज्ञात होतं. मी तिरस्काराने म्हणालो, तुझ्या भावाचं नशीबच खराब आहे, म्हणून अशी स्त्री या घरात सून म्हणून आली आहे. मी त्याच्या खांद्यावर हात मारत बोललो. माझा आवाज इतका कटू होता की ऐकणाऱ्याला अस्वस्थ वाटावं. दादा, तुम्ही वहिनींबद्दल असं का बोलत आहात? त्या तर खूप चांगल्या आणि संस्कारी वाटतात. तो डोकं खाली घालून दुःख व्यक्त करत म्हणाला. त्याचं हे बोलणं माझ्या राग आणखी वाढवत होतं. चांगले आणि संस्कारी लोक अशी कृत्य करत नाहीत, जी तिनं केली आहेत. हे पुरावे पहा आणि स्वतः निर्णय घे. मी आईच्या हातातून छायाचित्र घेतली आणि त्याच्या समोर ठेवली. मला घरातील प्रत्येकाला तिचं खरं रूप कळावं असं वाटत होतं. माझ्या भावाने छायाचित्र हातात घेतली आणि काळजीपूर्वक पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि दुःख दिसत होतं, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमकही होती, जी त्यावेळी माझ्या लक्षात आली नाही. तो खोल श्वास घेत म्हणाला, हे खरंच खूप दुःखद आहे दादा. मला तर विश्वासच बसत नाही की वहिनी अशा असू शकतात. त्याच्या त्या शब्दांनी माझा विश्वास आणखी पक्का झाला की मी बरोबर आहे. मी ठाम आवाजात म्हणालो, मलाही विश्वास बसत नव्हता, पण आता हे सत्य माझ्यासमोर आहे आणि मी तिला या घरात एक क्षणही सहन करणार नाही. मी अंतिम निर्णय जाहीर केला आणि थेट माझ्या खोलीकडे निघालो. माझे पाय वेगाने पडत होते. मी लांब पावलं टाकत दरवाजापाशी पोहोचलो आणि कोणतीही सूचना न देता दरवाजा जोरात उघडला. खोलीचं दृश्य तसंच होतं जसं काल रात्री होतं. आराध्या पलंगाजवळ जमिनीवर बसली होती. डोकं पलंगाला टेकलेलं होतं. तिचे डोळे रडून सुजलेले होते आणि ती सतत थरथरत होती. दरवाजाच्या आवाजाने ती घाबरून उठली. मी कठोरपणे म्हणालो, तू अजून इथेच बसली आहेस? मी सांगितलं होतं ना, सकाळ होताच तुझं सामानावर. मला तुझा चेहरा पाहणं सुद्धा नको आहे. मी आत येताच तिच्यावर रागाने शब्दांचा वर्षाव केला. माझा आवाज ऐकून ती घाईने उभी राहिली, पण अशक्तपणामुळे डगमगली. हर्ष, कृपया माझं ऐका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीही चुकीचं केलं नाही. हे सगळं कुणाचं तरी कटकारस्थान आहे, मला बदनाम करण्यासाठी. ती माझ्याजवळ येऊन हात जोडून रडत विनंती करू लागली. तिच्या विनवण्या आणि अश्रूंनी माझ्या कठोर झालेल्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. दया? आणि तुझ्यावर? तू माझ्यावर दया केली होतीस का जेव्हा तू माझ्यापासून सत्य लपवलंस? मी तिचे जोडलेले हात जोरात दूर ढकलले.
माझ्या डोळ्यात राग भरलेला होता आणि मी तिला पूर्णपणे अपमानित करण्याच्या तयारीत होतो. ती जमिनीवर पडली, पण तिथूनच म्हणाली, मी काही खोटं बोललेले नाही. मी सत्य सांगते आहे. मी शुद्धीत आहे. माझं मन आणि माझं शरीर दोन्ही स्वच्छ आहेत. तुम्ही कुणाच्या तरी जाळ्यात अडकत आहात. ती पडलेल्या अवस्थेतही स्वतःची निरपराधता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या आवाजात वेदना आणि असहाय्यता स्पष्ट जाणवत होती, पण मी तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं. तुझ्या तोंडून पवित्रता आणि स्वच्छ चारित्र्याबद्दल ऐकून मला घृणा येते. हे खोटं बोलणं थांबव आणि सत्य मान्य कर. मी तिच्याजवळ झुकत तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत कठोर आणि अपमानास्पद शब्द बोललो. मी तिला पूर्णपणे मोडून टाकायचं ठरवलं होतं. ती रडत म्हणाली, हर्ष, मला मारून टाका, पण माझ्यावर असा आरोप करू नका. हा डाग माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी माझ्या आई वडिलांना काय तोंड दाखवू? तिने अश्रूंनी भिजलेल्या चेहरा हातात झाकत वेदनेने किंकाळी फोडली. तिचा तो आवाज भिंतीवर आपटून परत माझ्या कानात आला, पण माझ्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मी कठोरपणे म्हणालो, तुला तुझ्या आई वडिलांच्या सन्मानाची आठवण तेव्हा का झाली नाही, जेव्हा तू एखाद्या अनोळखी मुलासोबत अशी छायाचित्र काढत होतीस? मी कपाट उघडलं आणि तिचा एक पोशाख काढून तिच्याकडे फेकला. माझं प्रत्येक कृत्य तिच्यासाठी नवं दुःख बनत होतं. ती पुन्हा विनवणी करत म्हणाली, ही छायाचित्र माझी नाहीत. कुणीतरी माझ्या विरुद्ध कट रचला आहे. तुम्ही एकदा तरी तपास करून घ्या. तुम्हाला सत्य समजेल. तिने ते कपडे छातीशी घट्ट धरले. ती जणू बुडणाऱ्या माणसासारखी प्रत्येक आधार पकडण्याचा प्रयत्न करत होती. मी संतापाने म्हणालो, मला कोणत्याही तपासाची गरज नाही. माझं मन स्पष्ट आहे आणि मी तुझ्या खोट्या गोष्टींमध्ये अडकणार नाही. मी रागाने कपाटाला जोरात लाथ मारली आणि त्याची काच तुटली. माझा राग आता वादळासारखा झाला होता, जो सगळं नष्ट करायला तयार होता. ती अश्रू पुसत म्हणाली, तुम्ही खूप मोठी चूक करत आहात हर्ष. तुम्ही एका निरपराध व्यक्तीवर अन्याय करत आहात. याचं उत्तर तुम्हाला एक दिवस द्यावं लागेल. यावेळी तिचा आवाजात रडण्याऐवजी एक विचित्र स्थिरता होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, ज्याने मला क्षणभर थांबवलं. इतक्यात माझा भाऊ आत आला. दादा, आई तुम्हाला बोलावत आहेत. त्या खूप रडत आहेत. त्यांच्या तब्येतीकडेही लक्ष द्या, तो शांत आणि काळजीयुक्त आवाजात म्हणाला. त्याचं ते वागणं पाहून मला क्षणभर आपुलकी वाटली. मी त्याला थांबवत म्हणालो, तू तिच्याजवळ उभा राहू नकोस. ती तुझ्या सहानुभूतीसही पात्र नाही. मला त्याला त्या वातावरणापासून दूर ठेवायचं होतं. तो म्हणाला, मी वहिनींना समजवायला आलो होतो. त्या आईची माफी मागतील तर कदाचित सगळं ठीक होईल. असं म्हणत त्याने आराध्याकडे पाहिलं आणि हलकसं पण विचित्र स्मित केलं. त्या स्मितामागे कपट मला त्यावेळी अजिबात जाणवलं नाही. मी ठामपणे म्हणालो, तुला कुठे जाण्याची गरज नाही. आता काहीही सुधारण्यासारखं उरलेलं नाही. मी घेतलेला निर्णय अंतिम आहे. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला. माझा निर्णय पूर्णपणे पक्का झाला होता. मी आराध्याकडे पाहत शेवटचं सांगितलं, मी तुला तुझ्या घरी सोडून येणार आहे आणि तुझ्या वडिलांना सगळं पुराव्यांसह दाखवणार आहे. मी कठोर शब्द उच्चारले आणि दरवाजा जोरात बंद करून बाहेर पडलो. माझं मन राग आणि सोडाने पेटलेलं होतं. मी परत सभागृहात आलो. आई सोफ्यावर डोकं धरून बसली होती. तिचा रक्तदाब वाढला होता आणि नोकरांनी तिला पाणी पाजत होती. मी तिच्याजवळ बसलो आणि तिचा हात हातात घेतला. आई, तुम्ही स्वतःला का त्रास देत आहात? यात तुमची काही चूक नाही. हे सगळं त्या मुलीचं खरं रूप आहे, जे आता समोर आलं आहे. मी शांतपणे म्हणालो, पण माझ्या शब्दात अजूनही कठोरपणा होता. मी आईला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून तिला वाटावं की मीच बरोबर आहे. हर्ष बाळा, खरंच दुसरा काही मार्ग नाही का? आपण शांतपणे हे नातं संपू शकत नाही का? आपल्या कुटुंबाच्या मानाचं काय होईल? आई रडत म्हणाली. तिची चिंता फक्त मान सन्मानाबद्दल होती. मी दात घट्ट आवडत म्हणालो, मान तर तिने काल रात्रीच घालवला आहे. आता मी तिला इतकं सहज सोडणार नाही. तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळेलच. असं म्हणत मी तिथून निघून गेलो. माझ्या मनात आता फक्त सोडाचा विचार होता आणि मी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार होतो. काही वेळापूर्वीचं दृश्य माझ्या डोळ्यांसमोर उभं होतं. मी खोलीत उभा होतो आणि ती माझ्यासमोर जमिनीवर बसून रडत होती. मी तिच्यावर आरोप करत होतो आणि ती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. ती रडत म्हणाली, हर्ष, मी निर्दोष आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच स्वच्छ आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. ती माझ्या पायांशी येऊन बसली आणि माझे पाय धरून रडू लागली. तिचे अश्रू माझ्या पायांवर पडत होते. तिचे हुंदके खोलीत घुमत होते. मग तिने डोळे पुसत माझ्याकडे सरळ पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, तुमच्यावर अन्याय करणारा कोणी दुसरा नाही, तो तुमच्याच घरात आहे. हे ऐकताच माझं डोकं जणू फुटणार असं वाटलं. मी पुढे होऊन तिचे केस धरले आणि तिला झटका देत जोरात चापट मारली. आत्ताच तुला सोडतो. आजपासून तुझं आणि माझं कोणतंही नातं नाही. मी संथपणे ओरडलो आणि त्या क्षणीच आमचं नातं तोडून टाकलं.
ती काही क्षणांपूर्वी माझ्या पायांशी पडून माफी मागत होती, पण आता ती शांत झाली होती. मी माझा न्याय देवावर सोपवला आहे, ती हळू पण स्थिर आवाजात म्हणाली. तिच्या बोलण्यात एक विचित्र शांतता होती. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसला नाही कारण कदाचित तुम्हाला स्वतःवरच विश्वास नव्हता. आता सत्य समोर येईल आणि तुम्हालाच सगळं कळेल. इतकं बोलून ती शांतपणे तिथून निघून गेली. मला वाटलं मी मोठी जिंक मिळवली आहे, पण खरं वादळ तर अजून बाकी होतं. नंतर मला कळलं की ती तिच्या आई वडिलांच्या घरी पोहोचलीच नाही. माझा संशय आणखी वाढला. मला खात्री वाटू लागली की काहीतरी मोठं चुकलं आहे. मी वेड्यासारखा गाडी चालवत रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टर ऑपरेशन कक्षातून बाहेर आले आणि त्यांनी ती जी बातमी दिली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा तरुण भाऊ एका पायाने अपंग झाला होता आणि त्याने आयुष्यभरासाठी पितृत्वाची क्षमता देखील गमावली होती. तो 2 दिवस अतिदक्षता विभागात बेशुद्ध पडून होता. जेव्हा त्याला शुद्ध आली आणि त्याला त्याच्या अवस्थेची जाणीव झाली तेव्हा तो स्वतःच्या डोक्यावर हात मारत रडू लागला. मी असं का केलं? मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळाली. तो रुग्णालयाच्या खाटेवर पडून स्वतःलाच दोष देत होता. मी त्याचे हात धरून शांतपणे म्हणालो, धीर धर, तू काहीच चुकीचं केलं नाहीस. ही फक्त देवाची परीक्षा आहे. तो जोरजोरात रडत म्हणाला, मीच माझ्या भावाचं घर उद्ध्वस्त केलं आहे. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. तो रडत म्हणाला, वहिनी निर्दोष होत्या. जी छायाचित्र आणि गोष्टी तुम्हाला दाखवल्या गेल्या ते सगळं खोटं होतं. हे ऐकताच माझं संपूर्ण अस्तित्व हादरलं. तो पुढे म्हणाला, मला तुमची पत्नी आधीपासून आवडत होती, पण मी कधी घरच्यांना सांगितलं नाही. तुमचं नातं ठरल्यावरही मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी अनेकदा तुमच्या नात्याचा गैरफायदा घेत तिच्या घरी जात राहिलो. घरच्यांना सत्य सांगितलं नाही. धीर असल्याचं कारण करून तिच्याशी भेटत राहिलो. मी सांगायचो की आईने मला पाठवलं आहे. तो स्वतःचे अपराध मान्य करत होता आणि माझ्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली होती. तो रडत म्हणाला की सगळं त्यानेच केलं. त्यानेच तिला बदनाम केलं, तिला चुकीचं ठरवलं आणि आज त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. तो हुंदके देत रडत होता आणि मी तिथेच उभा राहून दगडासारखा झालो होतो. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला स्वतःलाच ओळखता येत नव्हतं. चांगल्या माणसाला चांगला जोडीदार मिळतो यावर आधीही माझा विश्वास होता, पण आता ते पूर्णपणे खरं ठरत होतं. माझ्या स्वतःच्या चुका मला एका खऱ्या नात्यापासून दूर घेऊन गेल्या होत्या. मी तिच्यावर फार मोठा अन्याय केला होता. त्या दिवसापासून मी वेड्यासारखं तिला शोधू लागलो. आता आमच्यात कोणतंच नातं उरलं नव्हतं हे मला माहिती होतं. ती मला कधीच माफ करणार नाही याचीही जाणीव होती. तिचे घरचेही तिला सर्वत्र शोधत होते. माझ्या कृत्यांमुळे त्यांनी माझ्या विरुद्ध तक्रारही नोंदवली होती, पण माझ्याकडे इतका पैसा होता की मला तुरुंगात जावं लागलं नाही. तरीही माझं मन मला प्रत्येक क्षणी दोष देत होतं. मी आतून पूर्णपणे तुटलो होतो, जणू जिवंत असूनही मृत झाल्यासारखा. खूप दिवसांनी थकवणाऱ्या शोधानंतर ती मला शहरातील एका महिला निवासात सापडली. मी तिच्यासमोर गुन्हेगारासारखा मान खाली घालून उभा राहिलो. आराध्या, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुझं सत्य समजून घेतलंच नाही. माझ्या आवाजात खोल पश्चाताप होता. ती शांतपणे म्हणाली, तुम्ही मला त्या दिवशी नाही तर तुमच्या अहंकारावर विश्वास ठेवला होता. तिच्या या शब्दांनी मला आतून पूर्णपणे मोडून टाकलं. त्या दिवशी मला समजलं की एखाद्याच्या चारित्र्यावर आरोप करणं ही फक्त एक गोष्ट नसते. ती एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. पण सर्वात मोठा विश्वासघात तोच असतो जो आपल्या लोकांकडून होतो, जसा माझ्या भावाने आमच्यासोबत केला. आराध्या आता एक मजबूत आणि आत्मनिर्भय स्त्री बनली होती. तिने आयुष्यातील प्रत्येक अडचणीला एकटीने सामोरं मात केली होती आणि मी मात्र पश्चातापाच्या ओझ्याखाली दबलेलो होतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की नातं विश्वासावर उभं असतं. संशय, अहंकार आणि घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे नाही. सत्य जाणून न घेता एखाद्याच्या चारित्र्यावर आरोप करणं त्याच्या संपूर्ण आयुष्याला घाव देऊ शकतं आणि शेवटी हातात फक्त पश्चाताप उरतो. ही गोष्ट आणखी एक महत्त्वाचा धडा देते की माणसाने दुहेरी निकष ठेवू नयेत. हर्ष स्वतःच्या आयुष्यात मोकळं जीवन जगला, चुका केल्या, नातीही ठेवली, पण पत्नी म्हणून त्याला पूर्णपणे निष्कलंक आणि संस्कारी मुलगी हवी होती. जो माणूस स्वतः चुका करतो त्याने दुसऱ्यांना कसोटीवर मोजण्याआधी स्वतःकडे पाहायला हवं. खरं तर नाती समानता, आदर आणि समजुतीवर टिकून राहतात. खरं संस्कार हे बाह्यरूप किंवा कपड्यांवरून दिसत नाहीत, तर